नमस्कार. आपण पाहत आहात राजगीर एक्सप्रेस लाईन. राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहीम जोरदारपणे सुरू आहे. त्या अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावलाय. यातूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत. अशी धडक कारवाई कन्नड तालुक्यात देखील करण्यात आली आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून 5 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल कुठे आणि कसा हस्तगत केलाय पाहूया या बातमीतून. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी परिसरात सापळा रचला. गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या इको सुझुकी वाहनाचा पाठलाग करून वाहनासह प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई 5 ऑगस्ट रोजी करण्यात आलीय. या कारवाईत 5,18,582 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन विलास वारे, राहणार औराळा, तालुका कन्नड याला मुख्य आरोपी करण्यात येऊन याच्यासह संबंधित उत्पादन कंपनीचे मालक आणि संचालक अशा एकूण 7 जणांविरुद्ध देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायुक्त श्रीकांत करकडे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी आणि देवगाव रंगारी पोलीस पथकाने संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडली. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध उत्पादन व विक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकूणच या कारवाईने अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहे. असेच अधिक अपडेटसाठी पाहत रहा राजगीर एक्सप्रेस लाईन.